नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सामूहिक नावं. सामूहिक नावच म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एखाद्या गटाला किंवा एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या समूहाला दर्शवणारा शब्द. म्हणजेच एखादी एकत्रित गटासाठी एखाद्या एकत्रित ग्रुपसाठी जो वर्ड यूज केला जातो त्यालाच कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जाते. आता हे शब्द आपल्या रोजच्या भाषेमध्ये खूप उपयोगी पडतात बरं का. आता थोडासा विचार करून बघा. जर एखाद्या ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचं किंवा व्यक्तीचं वेगवेगळं नाव घेत बसलो तर आपण किती वेळ लावणार. म्हणूनच आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणजे सामूहिक नामं याचा उपयोग आपल्या डेली लाईफमध्ये करत असतो. आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत. ॲन आर्मी ऑफ सोल्जर्स म्हणजे सैनिकांची सेना. आता एक्झाम्पल आहे द किंग लेड ॲन आर्मी ऑफ सोल्जर्स इन टू बॅटल म्हणजे राजाने सैनिकांची सेना युद्धामध्ये नेली. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. आता एक्झाम्पल झालं अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्ल्यू ओव्हर द विलेज. देन थर्ड अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गाई म्हशींचा कळप. आता द फार्मर इज टेकिंग अ हर्ड ऑफ कॅटल टू ग्रेज म्हणजे शेतकरी गाई म्हशींचा कळप चरायला घेऊन आपल्या शेतामध्ये जातो. देन अ स्वॉर्म ऑफ बीज म्हणजे मधमाशांचा थवा. अ स्वॉर्म ऑफ बीज अटॅक द इंट्रुडर म्हणजे मधमाशांचा थवा घुसखोऱ्यांवर हल्ला करत आहे. देन फिफ्थ नंबर अ स्कूल ऑफ फिश म्हणजे जो मासे असतात त्यांच्या ग्रुपला स्कूल असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आपण बघूया. वी सॉ अ स्कूल ऑफ फिश स्विमिंग इन द क्लिअर वॉटर. आम्ही स्वच्छ पाण्यामध्ये मासे पोहत असताना बघत आहे. अ पॅक ऑफ वुल्स म्हणजे लांडग्यांचा कळप. अ पॅक ऑफ वुल्स वॉज हॉलिंग इन द फॉरेस्ट म्हणजे लांडग्यांचा कळप हा जोराने जंगलात ओरडत होता. देन सेवन अ प्राईड ऑफ लायन्स म्हणजे सिंहांचा कळप. द प्राईड ऑफ लायन्स वॉज रेस्टिंग अंडर अ ट्री म्हणजे सिंहांचा कळप झाडाखाली विश्रांती घेत होता, आराम करत होता, रेस्ट करत होता. अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे ही बॉट अ फ्रेश बंच ऑफ ग्रेप्स फ्रॉम द मार्केट. त्यांनी मार्केटमधून छान फ्रेश ग्रेप्स आणलेत. 9 नंबर अ बुकेट ऑफ फ्लावर्स म्हणजे फुलांचा गुच्छ. शी रिसिव्ड अ ब्युटिफुल बुकेट ऑफ फ्लावर्स ऑन हर बर्थडे म्हणजे तिच्या वाढदिवसाला तिला सुंदर फुलांचा पुष्पगुच्छ मिळाला. अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंची टीम, एक संघ. द टीम ऑफ प्लेयर्स सेलिब्रेटेड देअर विक्ट्री म्हणजे खेळाडूंचा संघ त्यांच्या विजयाचा आनंद सेलिब्रेट करत होता. आता इथे आपण एक्झाम्पलसुद्धा बघितले होते. आता डायरेक्ट आपण कोणते कलेक्टिव्ह नाउन्स आहेत ते डायरेक्टली बघूया. प्राईड ऑफ लायन्स म्हणजे सिंहांचा कळप. मर्डर ऑफ क्रोज म्हणजे कावळ्यांचा टोळका. स्कूल ऑफ फिश हा पण वर्ड बघितला आहे. हर्ड ऑफ एलिफंट्स म्हणजे हत्तींचा कळप. फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. देन गिगल ऑफ कीज म्हणजे हंस पक्ष्यांचा जो कळप असतो त्याला गिगल म्हणतात. पॅक ऑफ वुल्स लांडग्यांची टोळी असते. स्वार्म ऑफ बीज मधमाशांचा पोळा. ट्रूप ऑफ मंकीज माकडांचा जो ग्रुप असतो त्याला ट्रूप म्हणतात. कॉलनी ऑफ अँट्स मुंग्यांची वसाहत. आर्मी ऑफ सोल्जर्स सैनिकांची जी फौज असते ती आर्मी. देन बँड ऑफ म्युझिशियन हे तुम्हाला माहितीच आहे. देन बुकेट ऑफ फ्लावर्स फुलांचा गुच्छ. बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे काड्यांचा जी बंडल असते त्याला बंडल म्हणतो, काड्यांची बंडल. देन बंच ऑफ ग्रेप्स बघितलं आपण. कास्ट ऑफ ॲक्टर्स म्हणजे कलाकारांचा संघ. कोर ऑफ सिंगर्स गायकांचा गट. देन क्लाउडर ऑफ कॅट्स मांजरांचा समूह. देन फ्लीट ऑफ शिप्स जहाजांचा ताफा. फॉरेस्ट ऑफ ट्रीज झाडांचं जंगल. गँग ऑफ थ्यूज चोरांची टोळी. देन लीड ऑफ फ्लाइंग स्क्वेरल्स म्हणजे उडणाऱ्या खारींचा झुंड. होस्ट ऑफ एंजल्स देवदूतांचा समूह. हॉर्ड ऑफ नोमॅड्स म्हणजे भटक्यांची टोळी. देन कीट ऑफ पिजन्स कबुतरांचा गट. लिटर ऑफ पपीज म्हणजेच पिलांचा कळप. पार्लिमेंट ऑफ ऑल्स म्हणजे घुबडांचा गट. प्लेज ऑफ लोक्टस म्हणजे टोळधाड. स्कूल ऑफ फिश. देन स्किन ऑफ ग्रीन्स म्हणजे उडणाऱ्या हंसांचा गट. स्लाउट ऑफ बियर्स म्हणजे अस्वलांचा कळप. स्क्वॉड ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंचा गट. स्ट्रीक ऑफ टायगर्स वाघांचा समूह. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे मोत्यांची माळ. टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंचा संघ. टॉवर ऑफ जिराफ म्हणजे जिराफचा गट. देन
ट्राईब ऑफ नेटिव्ज म्हणजे स्थानिकांचा जमाव. ट्रूप ऑफ डान्सर्स. अनकाइंडनेस ऑफ रेव्हिन्स कावड्यांचा टोळ. वोल्ट ऑफ स्टार्स ताऱ्यांचा समूह. कॉलनी ऑफ बॅट्स म्हणजे वटवाघुळांचा समूह. देन क्लाउड ऑफ मॉस्किटोज मच्छरांचा जो समूह असतो त्याला क्लाउड म्हणतात. देन क्लम्प ऑफ बुशेस झुडूप जिथे जास्त असतात त्याला क्लम्प. डेक ऑफ कार्ड्स. देन फ्लॉक ऑफ शीप अँड पॉड ऑफ डॉल्फिन. क्वीवर ऑफ ॲरोज. हीप ऑफ स्टोन्स. पाईल ऑफ क्लोज. रेंज ऑफ माउंटेन्स. अशा प्रकारे आपण कलेक्टिव्ह नाउन्स बघितले. असेच रोचक विषय तुम्हाला शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुढील भागात आणखी मनोरंजक माहिती आपण घेऊन येऊ. थँक्यू.